तर मध्ये मध्ये बडबड नका करू. ओम श्री गणेशाय नमः. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिर, पुण्यश्लोक वैदही, पुण्यश्लोक जनार्दनम्. ॐ सहस्रं दीपकं प्रजापदे देवतम् अनुष्टुपनिरकारकं सदैवं रूपं दत्तात्रयं नारायणो हरिपद्मं संयुक्ता विश्वरूपस्यं श्रीगुरुदेव अर्पणमस्तु. श्री गुरुदेव अर्पणमस्तु. ओम शांती शांती शांती. बघा, ज्योतिष विद्या या नवीन शृंखलामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आपण वनस्पती शास्त्र, वेगवेगळ्या शास्त्रांचे जरी अभ्यासक असला तरी बऱ्यापैकी या शृंखलामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ज्योतिषशास्त्राचा जो आंतरिक व्यवहार आहे, आंतरिक पद्धत आहे, या पद्धतीमध्ये प्रत्येक ग्रहाचं एक विशिष्ट स्थान दिलेलं आहे आणि त्या स्थानानुसारच आपण त्या ग्रहांना संबोधित केलं पाहिजे. आजच्या रेकॉर्डिंग मध्ये जरी पीडीएफ नसली तरी हा व्हिडिओ सगळ्यांसाठी खुला मैदान है. आपण तो कोणालाही शेअर करू शकतात, माझी प्रॉपरली परमिशन आहे. असो, आपण या 9 रविवारांच्या 9 शृंखलांमध्ये हा जो सगळ्यात महत्वाचा जो ग्रह आहे तो आहे मंगळ ग्रह. या मंगळ ग्रहावर माझं स्वतःचे आर्टिकल्स कमीत कमी 100-500 आहेत. ते अजून मी कधी पब्लिश नाही केले, पण आहेत, मी तयार करून ठेवले आणि एक एक आर्टिकल हे कमीत कमी 6-6, 7-7 पानांचा आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्योतिष विद्या ही आज जरी सॉफ्टवेअरवर आली असेल, एक क्लिक केल्यानंतर त्या माणसाची सगळी बायोडेटा येतो, पण तितकंच ज्योतिष शास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे. जे ग्रहांची रचना समजण्यासाठी ज्यांच्याकडे विल पॉवर जास्त आहे त्यांच्यासाठी ज्योतिष शास्त्र जो शिकतो आणि ज्योतिष विद्या जो शिकतो या दोघांमध्ये अंतर आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये आपण काय शिकतो? पारंपरिक कृष्ण पद्धती, लाल किताब, होरा, या बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो का नाही. हे झालं एक शिक्षण पद्धत, म्हणजे आपण त्याला थोडक्यात काय केलं, समजून घेतलं. पण आपल्याला या शृंखलामध्ये शिकायचं आहे ज्योतिष विद्येचा अनुभव. मग ज्योतिष विद्यांच्या अनुभवामध्ये आपल्याला काय करायचं आहे, का शिकायचं, याचं कारण असं आहे की ज्याही वेळेस तुम्ही इथून पुढे, आता मी वनस्पतीचं भरभरून ज्ञान दिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये जर तुम्हाला समजा एखाद्याची जर पत्रिका आली तर सहज आणि सोप्या रीतीने ग्रहांची मालिका पाहणे, ग्रहांचा प्रभाव आपल्याला ओळखता आला पाहिजे. मुळातच मंगळ जो ग्रह आहे हा अग्नी आणि भूमी तत्वाचा मालक आहे. तुम्ही जरी इथे बरेचसे ज्योतिषी असाल तर तुमचं थोडस ज्योतिष जे तुम्ही शिकला आहात ते थोडस 1 तासासाठी बाजूला जर तुम्ही ठेवलं आणि मी जे सांगतो त्याच्यावर जर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल. मंगळ जो आहे हा पंचजन्मकारक ग्रह आहे. कुठला ग्रह आहे? पंचजन्मकारक. म्हणजे काय? तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ जर खराब असेल तर असं ढोबळ मानाने समजायचं की पुनरम जन्मम एनम पंचम आत्मम शास्त्रे व्यक्तोहुम ज्योतिष विद्याते करमंडले पंचमुक्ता. म्हणजे काय? पंचतत्वांमध्ये विलीन झालेला व्यक्ती राहिलेल्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जर पृथ्वी तलावर जर जन्म घेत असेल तो त्या कुंडलीमध्ये तो मंगळ त्याचा खराब प्रभाव दाखवतो. का दाखवतो खराब प्रभाव? कारण की एखादा व्यक्ती जर पंचतत्वात विलीन झाला जर असेल, अग्नीद्वारे जर तो पंचतत्वांमध्ये विलीन झाला असेल तर तो व्यक्ती पंचजन्म म्हणजे 5 पिढ्यांनंतर पुनश्च जन्माला येतो असं इंद्र कुंडली आपल्याला सांगते.
इंद्रकुंडली पुढे हे सांगते की मंगळ हा भूमतत्व म्हणजे भूमीचा दायक जरी असला तर तो संपत्ती जनक सुद्धा आहे. तो संपत्तीचा जनक सुद्धा आहे. तुम्हाला ज्या संपत्ती मिळतात, संपत्ती म्हणजे 1 BHK 2 BHK फ्लॅट नाही. संपत्तीचा अर्थ असा आहे की माझ्या बाबांच्या म्हणजे वडिलांच्या वडिलांनी इतकी प्रॉपर्टी कमवली, ती त्यांच्याकडनं आली, म्हणजे वडिलोपार्वत जी संपत्ती प्रधान तुम्हाला होते, याच जर कुंडलीमध्ये जर तुमचा मंगळ जर शुद्ध केंद्रामध्ये बसलेला असेल, शुद्ध भावनेमध्ये जर असेल, तर त्या संपत्तीचा कारक किंवा संपत्तीचा आस्वाद घेण्यासाठी मंगळ एकमेव ग्रह आपल्याला मदत करत असतो. म्हणून बघा, जर तुम्हाला एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर संपत्ती विषयक जर वादविवाद जर भरपूर पाहिले असेल, तर त्याच्या कुंडलीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला समजेल की आपल्या कुंडलीमधला जो मंगळ आहे, ह्या मंगळ ग्रहामुळेच बऱ्याच वेळेस आपल्याला संपत्तीचा आस्वाद मिळाला, किंवा आहे त्या संपत्तीपासून आपण हात, किंवा आपली ती संपत्ती गेलेली आहे, याचं जे कारण आहे ते आहे तुमचा मंगळ ग्रह. आणि या मंगळ ग्रहामुळे संपत्ती विषयक, संसार विषयक, क्रोध विषयक, भावनिक, काम वासना, त्याचबरोबर मित्रांचं सुख, बायकोचं सुख, आईचं सुख, शेजारच्या पाजाऱ्यांचं सुख सुद्धा देखील महत्वाचं असतं. मंगळ जर तुमच्या कुंडलीमध्ये जर यथासंग खराब असेल, तर बऱ्याच वेळेस तुम्हाला क्रोधिक भावना होऊन छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुमच्यामध्ये भांडणं, तणतण आणि इतके काही ते ताणले जातात भांडण तणन, की शेवटी ते कोर्ट कचेरीपर्यंत जातात आणि तिथून 20-20, 30-30 वर्ष आपण सुटका मिळत. तर मंगळ म्हणजे कोण? हा पंचतत्वांमधला मंगळ तुम्हाला पुनर्जन्माचं स्थान निश्चित करून त्या वास्तूमध्ये तो ठेवत असतो. तर आजच्या या क्लासमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या कुंडलीत कुठल्या ठिकाणी जर मंगळ एकटा असेल किंवा तो इतरांबरोबर असेल, तर ते स्थान जे आहे इंद्र कुंडलीनुसार खराब असतं. आपण मी शेअर करतो आहे. डिस्प्ले दिसतोय सर्वांना? दिसते हो सर. बघा, मांगलिक दोष आणि आणि त्याचा पोझिशन कुठल्या पोझिशन मध्ये, एक मिनिट मी दिसत नाही आता. ओके, दिसतंय सर्वांना? बघा, याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्ट मध्ये एक सोपा विषय, याच्यावरूनच तुम्हाला पूर्ण मंगळ मी आज शिकवणार आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की हा जो मांगलिक दोष आहे किंवा मंगळाचा जो प्रभाव आहे, वनस्पती शास्त्र आणि ज्योतिष विचार संलग्न कार्यशाळा भाग 1 मध्ये मांगलिक दोष आणि ज्योतिष विद्यामध्ये एक चार्ट दिलेला. हा चार्ट पहिले सर्वांनी आपल्या वहीवर व्यवस्थित लिहा बरं.
सेम टू सर सेम. थोडा सर थोडा झूम करा ना, दिसत नाही. माझ्या याच्यातनं झूमला थोडा प्रॉब्लेम येतोय. सर वाचून सांगा नाही तर. चार्ट काढला तुम्ही बरोबर असं? सर आम्ही बारीक झूम आहे. करू का? एक मिनिट थांबा, थांबा 2 मिनिटं थांबा, एक अहो ते मिनिट. फक्त घर मोजा आणि घरामध्ये चंद्रचं स्थान लिहा फक्त बरं बस. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे. त्यांना नसेल रे ते. 2च मिनिटं. माझं लॅपटॉप आज प्रॉब्लेम. तोपर्यंत घर तर काढा. मी कॅनवावर ओपन करतो म्हणजे तुम्हाला झूम करून दिसतंय. तर घर म्हणजे क्रॉसमध्ये चौकोन ना? बरोबर. दिसतोय? नाही आला सर अजून. ते रोटेट होत आहे. बरं. नाही सर. नाही दिसत सर. 2 मिनिटं दिसल. आज लॅपटॉपवर जास्त काम झालं ना, बॅटरी नाही त्याला. दिसतंय सर. हा दिसतंय. हा दिसतंय. दिसेल दिसेल, सगळं दिसतं. थोडस आता दिसतंय व्यवस्थित. हो दिसतंय सर. काढा. हे एक चौकन काढा, त्याच्यात 12 घरं टाका. 1 2 3 4 5 पटापट नावं द्या. सोपं, एवढं काही अवघड नाहीये. झाल्यावर सांगा. झालं सर. बघा, जिथं 1 नंबर लिहिलेला आहे, हे इंद्र कुंडलीनुसार याला निसर्गाचं घर म्हणतात. निसर्ग म्हणजे काय? जे तुमच्या आई वडिलांच्या कर्माने एखादं बालक जन्माला येतं, त्या आई वडिलांचा आभा चक्र म्हणजे तुमच्या घरातलं फर्स्ट हाऊस असतं. ज्योतिष शास्त्रामध्ये त्याला लग्न घर म्हटलेलं आहे. बघा, फर्स्ट हाऊस मधला जो मंगळ असतो, हा नेहमीच पुनर्जन्माशी संबंधित आहे. ज्या व्यक्तींचा पुनर्जन्म झालेला आहे, पुनर्जन्माशी त्या व्यक्तींचा संलग्न काहीतरी या घरात राहिलेला आहे, या मूळ स्वभावामध्ये राहिलेला आहे. अशा लोकांचा जर जन्म आणि ह्या लग्न फर्स्ट हाऊस मध्ये जर तुमचा मंगळ आला, तर त्याला विशेष करून मांगलिक असं म्हटलं जातं. आणि हा मांगलिक जो फर्स्ट हाऊस मधला आहे, हा घातक असतो तुमच्या बुद्धिमत्तेसाठी. बुद्धीने जरी हा बुद्धिमत्तेवर तो घातक असतो, तो आक्रमक पवित्रा घेणारा जो मंगळ आहे, हा फर्स्ट हाऊस मध्ये एकटा असो, त्याच्याबरोबर कोणी असो, त्याचा विचार करायचा अजिबात नाही ज्यावेळेस आपण मंगळ ग्रहाचा अभ्यास करतो त्यावेळेस. उदाहरणार्थ, मंगळाबरोबर रवी पण असू शकतो, राहू असू शकतो, केतू असू शकतो, शनी असू शकतो, बुध असू शकतो, एक्सेट्रा. कोणताही घर असू शकतं. पण आपल्याला ज्यावेळेस आपण मंगळ ग्रहाचा जर विषय घेत असेल, तर आपण विषय घ्यायचा आहे की माझं फर्स्ट हाऊस मधला मंगळ. फर्स्ट हाऊस मधला मंगळ काय असतो? की ज्याच्या फर्स्ट हाऊस मध्ये मंगळ आहे, याचा 100 नाही 1,01,000% 5व्या पिढीतला जन्म आहे, असं इंद्र कुंडली आणि मल्याळम ज्योतिष हे नेहमी सांगत आहे. असे व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी आलेले असतात. त्यांचं काहीतरी जन्मात राहून गेलेलं आहे, म्हणून ते लोक येत असतात. आणि म्हणून जीवनक्रमामध्ये किंवा जीवनाच्या
प्रभावामध्ये हे लोक जास्त उतरत नाही, आणि उतरले तर ते आपल्यामुळे इतरांना इजा पोहोचू शकतात किंवा इतरांमुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणून कुंडली जमवताना सुद्धा मांगलिक बरोबर मांगलिकच असावा, असं सांगण्याचा अर्थ असा आहे की शेरला सव्वा शेर. कारण की हे लोक जमवून घेती नाही, घेतलं तरी क्रोधिक भावना असतात. कारण की ज्योतिष शास्त्रानुसार जर ज्यांचा कोणाचा फर्स्ट हाऊस मध्ये जर मंगळ बसलेला असेल तर अशा लोकांना गतजन्म दोष असे म्हणतात. कुठला दोष म्हणतात? गतजन्म दोष. फर्स्ट हाऊस मध्ये म्हणतोय मी, सेकंड, फोर्थ, 7, 8, 12 हाऊस मध्ये नाही. जर फर्स्ट हाऊस मध्ये जर मंगळ बसलेला आहे तर याला म्हणतात गत जन्म दोषी व्यक्ती. मग सागर सर, मग यांच्याबद्दल आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे का? तर गत जन्म दोष कसा कमी करता येतो? तर गत जन्म दोष हा साधारणतः जर पत्रिका जर कळाली तर वयाच्या 18व्या वर्षाच्या आतच हा दोष आपल्याला कमी करता येऊ शकतो, किंवा जास्तीत जास्त 21 वर्ष. त्याच्यानंतर गत जन्म दोष हा काढता येत नाही ज्योतिष शास्त्रानुसार. मी सांगतो, तुम्ही कितीही रत्न वापरा, कितीही अनंत मूळ वापरा, कितीही शांती करा, हा त्या स्वभावात चेंज होणार नाही. म्हणून फर्स्ट आहे की जर पहिल्या घरामध्ये जर मंगळ जर असेल तर तो मेंदू, विचार आणि जास्त आक्रमक असतात. लिहा, काय असतात ते? घातक असतात. गत जन्म दोष असतो त्यांना, जर फर्स्ट हाऊस मध्ये जर मंगळ तुमचा बसलेला असेल तर. ज्यांच्या कोणाच्या फर्स्ट हाऊस मध्ये मंगळ आहे त्यांना गत जन्म दोष असतात. आणि गत जन्म दोषाचे मूळ परिणाम काय होतात? तर ते लोक कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये इतर लोकांबरोबर ऍडजस्ट करता येत नाही, त्यांना अजिबात ऍडजस्ट करता येत नाही. म्हणून गत जन्म दोषाच्या लग्न संबंध असतील, बिझनेस संदर्भातले असतील, तर ह्या लोकांशी मी म्हणणार नाही की लग्न करू नका, बिझनेस करू नका. मात्र हे लोक 99 परिणाम चांगले झाले आहेत त्याच्याकडे लक्ष देणार नाहीत. पण एक जर चूक झाली असेल तर त्याची लांबण ते साधारणतः 4-5 महिने तरी लावत बसतात. अरे हे असं झालं, अरे पण आपण म्हणतो अरे तू पॉझिटिव्ह पण विचार कर ना, किती चांगल्या गोष्टी ऑलरेडी आपल्या जीवनात घडलेल्या आहेत. पण याच्या बाबतीत तू जर विचारच करत नाहीये, पण तू चुका काढणं हे मांगलिक लोकांचं एक स्पंदन असतात, आणि हे त्यांना नॅचरली परमेश्वराकडनंच आलेले असतात. तर गतजन्म दोष हा वयाच्या 21 किंवा 18 वर्षाच्या आतच काढता येतो. म्हणून विशेष करून ज्याही लोकांना मंगळ ज्यांचा प्रभावी आहे किंवा फर्स्ट हाऊस मध्ये मंगळ आहे, अशा लोकांनी किंवा अशा घरातल्या लोकांनी गेलेल्या व्यक्तीच्या संदर्भातले फोटो घरात ठेवणं हे निषेधार्थ वास्तुशास्त्रामध्ये मयतामध्ये सांगितलंय. एनम प्रथमम दर्शनेनम भौम मंगल गृहे अक्तानेह परिक्तो हा परित्राणम पितृस्थान मोक्ष गतिशे एनम दर्शनम न लाभस्य योगाकारे रक्षो विधा परिच्छे. म्हणजे काय? मांगलिक लोकांचा जर स्वतःचा हाऊस असेल तर त्यांनी पितृदेवतांना किंवा पितृंचे फोटो लावणं वास्तूमध्ये निषेधार्थ सांगितलेलं आहे. तसे ज्यांचा फर्स्ट हाऊस मध्ये जर मंगळ बसलेला आहे आणि गतजन्म दोष जर त्यांना काढायचा असेल तर तो दोष फक्त आणि फक्त एकाच उपायाने कमी होऊ शकतो, ते म्हणजे त्रिकोणी लाल कापड. हो, त्रिकोणी लाल कापड आणि त्याच्यावर एक छोटीशी कुंकवाची डब्बी ही जर लपेटून जर मंगळवारच्या दिवशी जर पवित्र असणाऱ्या नदीमध्ये जर तुम्ही प्रवाहित केलं 4-5 मंगळवार, तर गत जन्म दोष कमी होतो. परत एकदा सांगतो, त्रिकोणी लाल कापड घ्या, तुमच्या पद्धतीने घ्या, किती घ्यायचं ते,
त्याच्यावर एक कुंकवाची सुंदरशी डबी लपेटून घ्या, ती डबी व्यवस्थित पॅक करा आणि कुठल्याही मंगळवारी ही वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करून स्नान कर्म केलं असता एनम लोभात म्हणे, लोभात्माचा कार्य का आपल्याला लोभ पावतो, आपल्याला त्याच्यातनं चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतात. मात्र गत जन्म दोष जर काढायचं ठरवलं तर हातामध्ये कुठल्याही प्रकारचे रत्न, कुठल्याही प्रकारचं ब्रेसलेट हे शरीरावर नसावं. याचं कारण असं आहे की एखादी एनर्जी जर आपल्या शरीरामध्ये जर अधिकृत प्लस पॉइंट म्हणून आहे तर गत जन्म दोष किंवा आक्रमक पवित्रा सुटत नाही. म्हणूनच इंद्र कुंडली सांगते की आपल्या कुंडलीमध्ये जर गतजन्म दोष काढायचा असेल तर कुठल्याही प्रकारे रत्न, वनस्पती, तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ, कुठल्याही गोष्टी ज्या एनर्जेटिक गोष्टी आहेत त्या तुमच्या शरीरावर धारण तुम्ही करू शकत नाही. जोपर्यंत 5-7 मंगळवार होत नाही तोपर्यंत हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. या गतजन्म दोष जर उपाय जर आपण केले त्याच्याने काय रिझल्ट येतात, एक तर आक्रमक पवित्र कमी होतो, एक तर भांडणारा माणूस कमी होतो, थर्ड हाऊस जो आहे थर्ड पोझिशन मध्ये त्याचा विवाह संदर्भातले प्रॉब्लेम्स कमी होतात आणि चौथा शेवटचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपात मृत्यू त्याचा टळतो. असं ओरा किंवा असं हजारो अनुभवांनी सिद्ध झाले. म्हणून नुसतं मांगलिक आहे, नुसतं मांगलिक आहे, नुसतं काहीतरी घालायचं आणि नुसतं मंगळवारचा उपवास धरायचा हे ज्योतिष विद्यामध्ये इतकंच प्रालब्धित नाहीये. समजते सर्वांना? येस. सेकंड हाऊसचा मंगळ हा चंद्राशी संबंधित मंगळ आहे. चंद्र हा सेकंड हाऊस हे जे आहे हे चंद्राचं सांगितलं. वाणी आणि कुटुंबाचं मुख्य घर इंद्र कुंडलीनुसार जर कुठलं असेल तर ते सेकंड हाऊस आहे. तुम्ही जे बोलतात आणि तुमच्या परिवाराबद्दल जे तुमचे संबंध आहेत हे सेकंड हाऊसवरच अवलंबून असतात. आणि जर इथे जर कदाचित तर गतजन्म दोष असणारा जर भूमपुत्र अर्थात मंगळ जर विराजमान असेल तर आपोआप शिव्या जातात. घरी मात्र देव, आपला बाहेर मात्र देव, आणि घरी आला की आईला मार, बायकोला मार, वडिलांना मार, शिव्या घाल, याला घाण बोल, त्याला घाण बोल. आपण म्हणतो की सर हा बाहेर इतका छान वागतो, घरी पाय ठेवला की याच्या अंगात कोणीतरी भूत घुसतं. याचं कारण आहे सेकंड हाऊस डिस्टर्ब करते त्या व्यक्तीला. काय करत आहे? सेकंड हाऊस त्या व्यक्तीला डिस्टर्ब करत आहे. म्हणून जर तुमचं चंद्राबरोबर किंवा एकटा मंगळ जर इथं असेल किंवा इतर ग्रहांबरोबर जर असेल तरी सुद्धा चंद्र अनुक्रमे बुध दोघा ग्रहांपैकी एक किंवा जरी दोन्ही ग्रह असले तरी बऱ्यापैकी डायव्होर्सचे प्रकरण गंभीररित्या नैसर्गिकरित्या या व्यक्तीचं कुणाशी न पटणं ह्या सगळ्या गोष्टी सेकंड हाऊस मध्ये जर तुमचा जर मंगळ येत असेल तर तुम्हाला याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बरेच जण म्हणतात 1, 4, 7, 12 घरामध्ये मंगळ आहे, तुम्ही मांगलिक आहात. इंद्र कुंडली त्याला परमिशन देत नाही. इंद्र कुंडली म्हणते सेकंड हाऊस मध्ये जरी मंगळ आला तरी तो मांगलिकच आहे, मांगलिक दोष हितवादी व्यक्ती आहे. आणि याच्यासाठी मात्र उपाय म्हणून जो ज्योतिष शास्त्रामध्ये किंवा ज्योतिष शास्त्रांच्या आणि वनस्पती इंद्र कुंडलीनुसार याला उपाय दिलेला आहे की जर सेकंड हाऊस मध्ये जर तुमचा चुकून जर आला तर असा घरामध्ये जर व्यक्ती वागत जर असेल तर तुम्ही पाणी, दूध आणि थोडस घरी बनवलेलं कुंकू जर मिसळून जर त्या व्यक्तीला जर सतत ते पाणी जर वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करायला लावलं किंवा नाहीच तुमच्याकडे वाहत नदी तर तुमच्या घरी आंब्याचं किंवा कडुलिंबाचं जर झाड असेल जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं दूध, पाणी आणि चिमूटभर जर कुंकू टाकून मिश्रित जर पाणी या वृक्षांना जर तुम्ही दर मंगळवारी द्यायला सुरुवात केली तर बऱ्यापैकी घरात आलेला व्यक्ती वाघासारखा वागत नाही, तो शेळीसारखा वागतो, हरणासारखा वागतो, कासवासमोर वागतो. त्याच्या बदलण्यात, वागण्यात हळुवारपणे बदल होतो. पण सागर सर मग उपाय आईने करायचे का वडिलांनी करायचे?
ज्याला भूक लागलेली आहे त्यांनी जर अन्न ग्रहण केलं तरच त्याचं पोट भरणार आहे. मुलाच्या ऐवजी आईबापांनी जर अन्न ग्रहण केलं तर मुलगा उपाशी राहून मरून जाईल. म्हणून माझ्या मते तरी जर सेकंड हाऊस मध्ये जर मंगळ जर आला तर बऱ्यापैकी आपण म्हणतो की घरी आला की त्रास होतो. सागर सर, अमावस्या पौर्णिमेला हा माणूस भांडणच करतो, विशेष करून पौर्णिमेच्या रात्री भांडण करतो. याचं कारण आहे चंद्राचा प्रभाव पृथ्वीवर पडला असता मंगळाचा अर्थात अग्नितत्व प्रज्वलित होतं आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून घरामध्ये जे भांडणं होतात याचं कारण आहे सेकंड हाऊस मधला चंद्राच्या घरात बसणारा मंगळ. समजतंय का माझं बोलणं? का डोक्यावरून जात आहे? समजतो. समजतंय सर. व्हेरी गुड. छान आहे सर, खूप छान. पाणी दूध आणि काय अजून? फोर्थ हाऊस मधला जो राहू आहे, माफ करा, जो मंगळ आहे, हे प्रमुख घर आहे. इथे मंगळाची उपस्थिती म्हणजेच तुमच्या आयडियाज, तुमच्या कल्पना शक्ती, बुद्धिमत्ता, अनुशासन याच्यावर निर्बंध लावणारा. सर, हा व्यक्ती इतका ग्रॅज्युएट आहे, इतकं शिक्षण आहे, पण याला साधं झोमॅटो वाला पण नोकरी देत नाही. याच्याकडे इतक्या आयडियाज आहेत की याच्या आयडियाजने लोक करोडपती झाले, पण याला गायछाप घ्यायला पुढे नाहीये, पैसे नाही आहे सागर सर. मग अशा वेळेस तुमच्याकडे जे लोक येतात त्याचं कारण आहे की फोर्थ हाऊस इंद्र कुंडलीमध्ये काय आहे? आयडियाज, नॉलेज, डेव्हलपमेंट, फ्रँचायसी, मनातलं होटातलं कर्मावर, कर्माने पैसा, फोर्थ हाऊस. आणि चुकून जर इथे तुमचा मंगळ आला तर मंगळ काय म्हणतो? तुझ्या कल्पना बाजूला ठेव, तुझं कौतुक बाजूला ठेव, तुझं शिक्षण बाजूला ठेव. तुला घरच्यांबरोबर, समाजाबरोबर फक्त त्यांच्या आयडियाज मध्ये चुका काढायला ठेवले मी. त्यांच्या आयुष्यामधल्या आयडियाज कमी करण्यासाठी तुला ठेवलं. आणि फोर्थ नंबरचे मंगळिक लोक बघा, आपण त्यांना कितीही ज्ञान द्या त्यांचं ज्ञान आपल्यालाच पाजळतात. का? कारण की इथे मंगळ आहे हा स्वतःच्या आत्मशक्तीला. कारण की मंगळ फोर्थ हाऊस, इंद्र कुंडलीमध्ये फोर्थ हाऊस काय आहे? इंद्र कुंडलीमध्ये फोर्थ हाऊस आहे डेव्हलपमेंट, अथॉरिटी, माइंड, दिमाग की बत्ती जला दे, मेंटो फ्रेश. तुमचं चौथं घर आहे. आता सध्या दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, माहिती तुम्हाला? जे यडपट जे डॉक्टर होते, एवढी मोठी डिग्री आहे पण आता काही डिग्री कामाची आहेत का ती? तो जो सिलेबस तयार झाला तो फोर्थ हाऊस मध्ये मंगळाचा जर प्रभाव जर वाढला असेल, कारण की आता मंगळ संपत आहे. हे जे वर्ष आहे, बरोबर ना, मंगळाचं वर्ष आहे ना, हे शनीचं वर्ष आहे ना, मंगळाचे सर. मंगळाचं वर्ष आहे. आता जेवढे हुशार बुद्धिमत्तावाले ना, बऱ्याच जण तुम्ही बघा, हे जेवढे हुशार, डिग्री, डिप्लोमा, एज्युकेटेड आहे ना, यांच्याकडनं आता हे शेवटी तो असे काम करून घेईल की आयुष्य बरबाद. का? कारण की यांच्याकडे आयडियाज होते, यांच्याकडे लेवल ऑफ त्यांची ग्रॅज्युएटी होती, लेवल ऑफ त्यांचे मेन्शन्स त्यांनी प्रॉपर केलेले होते, त्यांनी दिमाग लावून आयुष्य केलं, पण कुठेतरी चुकीच्या मार्गाने ते निघून गेले आणि त्यांच्यावर अशी गफलत आली की आयुष्य बरबाद झाले. जर फोर्थ हाऊस मध्ये जर तुमचा मंगळ जर आला तर मंगळ हा नेहमी छाटायचं पण काम करतो. कारण की फोर्थ हाऊस जे तुमचं आहे, हे फोर्थ हाऊस आहे आक्रमकता. मी बोललो तुम्हाला की तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या फोर्थ हाऊस मधनं येत असतात. आता मला तुम्हाला जे शिकवायचं आहे, वनस्पती विद्या मिशनच्या वेगवेगळे कोर्सेस आहेत, व्हीव्हीएम चे वेगवेगळे युट्यूब चॅनल्स आहेत, युट्यूबचे व्हीव्हीएम चे एवढे मोठे मोठे रील्स आहेत, याचा जो फ्लो येतोय हा फोर्थ हाऊस मुळे येतोय. कुठून येत आहे? आणि जर तिथे जर मंगळ जर आला तर माझी एखादी क्लिप व्हायरल मंगळ करणार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम करणार. दॅट्स मीन मंगळ. एक लक्षात घ्या, मला समजून तुम्हाला हे सांगायचं, होणार तर आयुष्यात कधीच नाही असं.
आणि झालं तर झालं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की फोर्थ हाऊस मध्ये मंगळ एकटाही नको आणि इतर लोकांबरोबरही नको. त्याच्यानंतर आहे 7व्या घरात, 7 हाऊस मध्ये जर त्याचे मंगळ, उपाय नाही सांगितले. 7व्या घरामध्ये जर तुमचा मंगळ जर तिथे आला तर तो विषुंतक नावाचा मांगलिक योग म्हणतात. विषुंतक योगाचा मांगलिक योग म्हणजे काय? मुलगा झाल्यानंतर, कोणी त्याच्यावर क्लिक करू नका. कोण क्लिक करतंय? दिसतं एवढं झूम केलेलं आहे ना मी. तर 7व्या मध्ये 7 हाऊस मध्ये जर तुमचा मंगळ जर आला तर या मंगळामध्ये विषुतुक नावाचा योग म्हणजे काय, लग्न जमतं पण मुलगा मुलगी झाले की डायव्हर्स होतो किंवा कोणी ना कोणीतरी भगवान सहकारी साखर कारखान्याला चेअरमन म्हणून पदावर नियुक्त होतो, अर्थ देवाच्या घरी जातो. हा जो योग आहे 7 हाऊसचा योग, हा सुद्धा बऱ्यापैकी 7 to 7 म्हणजे मुलीची पत्रिकेमध्ये फर्स्ट हाऊस मध्ये, सेकंड हाऊस, फोर्थ हाऊस मध्ये जर मुलीच्या पत्रिकेत किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे तर हे लग्न जमू शकतं. या लग्नास करण्यास अडचण नाहीये. 7 हाऊस चालू शकतं. पण जर इथे जर शनी महाराज जर 7 हाऊस मध्ये जर बसले, बघा मी काय म्हणतो, मंगळाबरोबर जर 7 हाऊस मध्ये जर शनी बसले तर अनुक्रमे मंगळ जागेवर 80% शांत होतो. जागेवर तो नाही, शनी महाराज. पण जर शनी सोडून जर इतर ग्रहांबरोबर जो तर असला तर हा योग अतिशय घातक असतो. मग अशा व्यक्तींसाठी 7 हाऊस मध्ये जर किंवा फोर्थ हाऊस मध्ये जर मंगळ जर आला तर यांनी आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं मंगळाचं जे आसन सांगितलेलं आहे ज्योतिष शास्त्रात, ते मंगळाचं आसन म्हणजे लोकर. लोकरचा धागा गळ्यात बांधणे, हातामध्ये बांधणे, लोकरच्या गादीवर झोपणे, लोकरची जी गोधडी असते, लंगोटी असते, ती रात्री अंगावर घेणे, हा सगळ्यात जालीम उपाय आहे मंगळाचा. कारण की इंद्र कुंडलीनुसार मंगळ ग्रहाचं आराध्य जे आसन व्यवस्था आहे ती आहे मेंढी. मेंढीचं लोकर, हे लोकर मी बोललो होतो याच्या अगोदर माझ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर की आजही बऱ्यापैकी लोकरचे ब्रेसलेट्स आदमापूर, कोल्हापूरमध्ये बऱ्याच वेळेस मिळतात. तर ते असं नजर विजर काढण्यासाठी त्याचा उपयोग नका करू. त्याचा उपयोग करा जर फोर्थ आणि 7 हाऊस मध्ये जर तुमचा जर मंगळ बसलेला जर असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे हा फायदा होऊ शकतो. 7 हाऊस मध्ये आणि फोर्थ हाऊस मध्ये जर तुमचा मंगळ असेल तर अशा लोकांनी नेहमी त्रिकोणी रेड कलरचं घड्याळ तुमच्या घराच्या साऊथ डिरेक्शनला जर ठेवलं आणि तिथे जर तुम्ही भौम यंत्र किंवा मंगळ यंत्र जर लावलं तर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो. त्रिकोणी लाल रंगाचं घड्याळ बेडरूम मध्ये लावा, पण बेडरूमच्या साऊथला लावा. हॉलमध्ये लावा, पण बेडरूम हॉलच्या साऊथ मध्ये लावा. याच्याने सगळ्यात चांगला रिझल्ट. नाहीच तुम्हाला ते मिळालं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे लोकर. लोकरचा यूज तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा बऱ्यापैकी करू शकता. मग सर ताईतात भरलं तर चालेल का? तर अजिबात चालणार नाहीये ज्योतिषशास्त्रानुसार. कारण की ज्योतिषशास्त्रामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत तर एनम कार्य म्हणजे ते दिसले पाहिजे. जसं वनस्पती शास्त्रात कसं एखादी मुळी वापरा, बांधून ठेवा, वापरतो की नाही, ज्योतिषशास्त्रांमधले जे उपाय योजना ही फिजिकली म्हणजे दिसणारे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये मान्य. उदाहरणार्थ काय, कर्मकांड, शांती करा, खडे घाला, उदाहरणार्थ दान करा, राईट नो, बरोबर ना, दान करा किंवा एखाद्या वस्तूचा असा असा उपाय करा, तर हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. पण 7 आणि 4 मध्ये राहिले तर तुम्ही हे करू शकता. अजून एक उपाय खूप सुंदर आहे, खूप छान आहे, तो तुम्ही यूज करू शकता. 7 हाऊस मध्ये जर तुमचा जर शनी आहे, माफ करा, मंगळ आहे आणि फोर्थ हाऊस मध्ये सुद्धा मंगळ असेल, दोघांपैकी एक कुठं असेल, दोन ठिकाणी मंगळ नसतील, इतर ग्रहांबरोबर असू द्या किंवा एकटे असू द्या, पण त्रास होतोय सागर सर, तर अशा व्यक्तीने रुईचं जे पान असतं
या पानावर मध लावून लाल मसुराची डाळ जर त्याच्यावर जर ठेवली आणि यथासंग ते जर हनुमानाच्या मंदिरामध्ये जर ठेवली किंवा नाहीच हनुमानाचं जर मंदिर जर मिळालं तर तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात जरी दिवसभर मंगळवारी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी डस्टबिन मध्ये टाकलं तर हळुवार प्रमाणे त्या व्यक्तीच्या स्वभावात बदल होतो. त्याचं मॅरिड लाईफ चांगलं असतं, त्याच्या जीवनामधल्या येणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या कमी होत्या, त्याच्या जीवनामध्ये येणारे जे काही न्यूनगंड आहेत ते कमी होतात, त्याच्या जीवनामध्ये जो दोष निर्माण झालेला आहे, कारण की मांगलिक लोक आणि शनिवारी लोक आयुष्याला थकलेले आहेत. खरं की खोटं? हो सर. तर तुम्ही रुईचं पान स्वच्छ धुवून त्याच्यावर जर थोडं मध लावलं आणि मधावर थोडी मसुराची डाळ तुमच्या घराच्या आग्नेय किंवा साऊथला जर दिवसभर मंगळवारच्या दिवशी ठेवली, दुसऱ्या दिवशी ती डस्टबिन मध्ये जरी टाकली, असं जर तुम्ही 15-20 शनी मंगळवार केले, 7-8 मंगळवार जर केले, तर अरे त्याच्या जीवनामध्ये खूप चांगला फरक पडला. त्याच्या जीवनामध्ये खूप कष्ट होते, हळूहळू कमी करायला लागले, तो आता कामाला जायला लागला, त्याच्या जीवनामध्ये यशाचे शिखर तो गाठायला लागला, तो कामामध्ये त्याचं मन लागायला लागलं, आईशी नीट बोलायला लागला, बापाशी नीट बोलायला लागला, बायकोशी नीट बोलायला लागला, नवऱ्याशी नीट बोलायला लागला, प्रियकरांशी नीट बोलायला लागला, कामावर वेळेवर झालं, वरच्यावर जो आजारी पडायचा तो पण कमी झाला. रुईचं पान, मध आणि लाल मसुराची डाळ कॉम्बिनेशन आहे 7 हाऊस ज्योतिषशास्त्रात. मध, रुई आणि मसुराची डाळ 4th आणि 7 हाऊसच्या रेमेडीज आहे. आता आपल्याला शिकायचंच आहे पुढे कुठल्या दिशेचं काय पान आहे. पण मी ज्या गोष्टी सांगतोय या मी जरी फास्ट मध्ये बोलत असेल कारण की ती झलक आहे माझी, तुम्हाला जमलं तर तुम्ही लिहून ठेवा, नसेल तुम्हाला जमलं तर रेकॉर्डिंग ऐका. तर 7 हाऊस 4th हाऊसचे रेमेडीज सगळ्यात जबरदस्त आहे रुईचं पान. रुईचं पान कुठलंही घ्या, सफेद घ्या, निळं घ्या, त्याला मध लावा, पहिले धुवून टाका स्वच्छ मध आणि त्याला असं कसं आपण पानाला मस्त हे लावतो चुना तसंच त्याला मध लावा, मूठभर मसुराची डाळ ठेवा, जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढं, खाली वाया जायला नको एवढी बारीक ठेवा. तुमच्या घराच्या साऊथला हॉलमध्ये ठेवा, नाही तर तुमच्या घराच्या आग्नेयला तुम्ही ठेवा. नमस्कार करा, ओम मंगल देवताभ्यो नमः किंवा ओम भूमिपुत्राय नमः असं 2 मिनिटं म्हणून माझं सगळं दोष घरातून निघून जाऊ दे असं तुम्ही म्हणा. नाही फरक पडला तर सगळे क्लास फुकट, पण प्रूफ करावा लागेल की फरक नाही पडला असं. इतका जबरदस्त रेमेडीज या ज्योतिष शास्त्रांमध्ये या गोष्टींमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे 8वं हाऊस. 8वं घर हे सासरे आणि मृत्यूचे प्रमुख घर आहे. मांगलिक लोकांचा अपघाती मृत्यू होणे, इन्शुरन्सचे पैसे लवकर मिळतात. 8वं घर हे इंद्र कुंडलीनुसार मांगलिक लोकांचं जर तिथे मंगळ जर बसलेला असेल तर अशा लोकांचा नैसर्गिकरित्या अनैसर्गिकरित्या मृत्यूचं कारण बनतं तुमचा मंगळ ग्रह. शीर्षाम परम वद्ये अनुगृहीतम अष्टमम भूमपुत्राचे मृत्यू शंकात्मने. कारण की हे जे घर असतं हे घर असतं सासरकडचं घर, सासरकडनं तुम्हाला काहीतरी त्रास होणार आहे, तिथल्या दोषामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो. आणि म्हणून अष्टम भावामधला असणारा मंगळ नेहमी सांगतो की शांत व्हा, सतर्क राहा, सावधान इंडिया. यांना इतरांकडनं भीती असते आणि हे इतरांकडून त्रास करू शकतात. ज्योतिषशास्त्रामध्ये अष्टम स्थान हे मृत्यूकारकम सांगितलेलं आहे. मृत्यूच्या अभिक्षणामध्ये, मृत्यूच्या कार्यदर्शनामध्ये, मृत्यूच्या दर्पणामध्ये अष्टम स्थान तयार झालेलं आहे ज्योतिषशास्त्र आणि इंद्रकुंडलीनुसार. कारण की हे लोक नेहमी जीवनामध्ये स्वतःचा मृत्यू कसा होईल आणि मृत्यूनंतर किती जण माझ्या जीवनात येतील हे झोपल्यानंतर विचार करत बसतात. अरे माझा मृत्यू झाल्यावर लोक काय स्टेटस टाकतील, माझा मृत्यू झाल्यावर माझ्या आईचं काय होईल, माझ्या नवऱ्याचं काय होईल, माझ्या बायको, म्हणजे हे लोकांचा ना आकस्मिक एक मृत्यूशी विचार असतात. आणि जर तुमचा अष्टमामध्ये जर मंगळ जर असेल तर रात्री झोपताना सेंदव मिठाचं पाणी जर तुम्ही जर 1-2 महिने जर अगदी जमेल तसं जर प्यायला सुरुवात केली तर हा दोष कमी होण्यास मदत मिळते. थोडस पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडस सेंदव मीठ टाकायचं, थोडस प्यायचं, वाटल्यास पाय धुतले तरी चालते.
अष्टम स्थानामध्ये मृत्यूचं भय सांगितलेलं आहे. अष्टम स्थानामध्ये विदूषकाचं भय सांगितलेलं आहे. सासरकडच्यांचं भय सांगितलं. आणि हे जर भय कमी करायचं जर असेल तर आपल्याला एका ग्लासमध्ये काळं सेंदव मीठ पाण्यामध्ये टाकून जमलेच ते पिल्याने त्याच्याने पाय धुतल्याने सुद्धा चांगले रिझल्ट येतात. फक्त पाय धुवायचे आहेत. आपल्या शरीरातला अष्टम भाव कोणता आहे? तुमचे दोन पादत्राणे, पाय, पद्मसुख म्हणतात, हे दोन आहेत. कारण की मीठ आणि पाणी एकत्र कॉम्बिनेशन आलं तर अष्टम भावातला मंगळ जागृत होऊन चांगले रिझल्ट द्यायला आपण सुरुवात करतो. ज्योतिष विद्या असं सांगते की अष्टम भाव हे सॉल्ट, पाणी, वॉटर यांनी तयार झालेला आहे. हे ज्योतिष विद्या शिकवतात, ज्योतिष शास्त्र शिकवत नाही मी तुम्हाला. प्रत्येक ग्रह कुठल्या ना कुठल्या गोष्टी तयार झालेला आहे. तसं अष्टम स्थान पाणी आणि सॉल्ट या कॉम्बिनेशनने तयार झालेला आहे. म्हणून काळच मीठ का बरं, सेंदवच मीठ का बरं? कारण की सेंदव मीठ हे आपल्याला खनिजांमार्फत मिळतं. खरं की खोटं? ते काय समुद्रात थोडी मिळतं आपल्याला. खनिज, भूमतत्व, पाणी, जलतत्व एकत्र होऊन अष्टम भाव निर्माण होतो. तिथं मृत्यूकारकचे दरवाजे ओपन आहेत मांगलिक लोकांना. सो तुम्ही हा उपाय करू शकता. लास्ट आहे 12वं घर. हे मृत्यू आणि शयन कक्ष सुखाचे प्रमुख घर मानले जाते. म्हणून जर इथे जर यदा कंचती जर मंगळ असेल तर मृत्यूचं भय राहिलेल्या जागेतच तुमचं होणार. तुमचा मृत्यू तुमच्या घरातच होतो असं तुमचं ज्योतिष शास्त्रानुसार 12व्या स्थानामधला मंगळ सांगतो. म्हणून 12व्या घरामध्ये जर तुमचा मंगळ जर असेल तर प्रामुख्याने लाल रंग अवॉइड करा. लाल टी शर्ट, लाल इनरवेअर, लाल रंगाचं वापरणं कमी करा. मी म्हणत नाही की बंदच करा, पण वापरणं कमी करा. जर 12व्या घरामध्ये जर मंगळ असेल तर रेड कलर अनफॉलो करून टाका लिस्ट मधून. हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्योतिष शास्त्रामध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये याला प्रावीण्यत्व मिळालेली आहे. म्हणून 12ही घरांमधल्या या लेटेस्ट 6 घरांमध्ये जर तुमचा कुठेतरी मंगळ जर असेल तर या मंगळ या ग्रहामुळे बऱ्याच अंशी तोटेही सहन करावे लागतात. पण जर ज्योतिष विद्या तुमच्याकडे जर असेल तर याने तुम्हाला सगळ्यात चांगले रिझल्ट मिळतात. कधी ऐकलं होतं? ऐकलं होतं लेक्चर असं? नाही सर. नाही सर, नाही सर, कधीच नाही. खूप छान. खूप छान ज्योतिष सांगितलं शास्त्र आणि सर. ज्योतिष विद्यांमध्ये या 5ही घरांना करण्याचं काम स्वतःच. तुम्ही एक स्वतः ज्योतिषी आहात, तुम्ही स्वतः एक वनस्पती तज्ञ आहात, तुम्ही एक स्वतः वास्तुतज्ञ आहात, तर तुम्हाला या प्रकारच्या रिझल्ट, या प्रकारच्या कार्यवाही करणं योग्य आहे. समजलं सर्वांना? हो सर आम्हाला ज्योतिष तुम्ही शिकवायचंय. मग तेच शिकवतोय आता. तर मंगळ हा जो ग्रह आहे हा वाईट नाहीये, चांगलाही नाहीये, पण चुकीच्या ठिकाणावर जो तो जर असेल तर कदाचित आपलं आयुष्यही असंच निघून जातं. आयुष्यभर आपण कर्माला दोषी ठरवतो. आयुष्यभर आपण काही गोष्टींना, पण बघा ज्योतिष म्हणतं कर्मावर नक्कीच विश्वास ठेवा. जे केलं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पण पोझिशनवर तुम्ही व्यवस्थित बसा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला प्रसन्न मिळतात. समजलं सर्वांना? प्रीतम सर? हो सर. हो सर, हो. ओके, आपण 5 मिनिटं कोणाचे प्रश्न असल्यास विचारू. हात वरती करा. प्रश्न असे विचारा की लॉजिक वाले प्रश्न विचारा आणि स्वतःची पत्रिकेचं मी विश्लेषण करणार नाही. पल्लवी पाटील. सर ही स्थानं सोडून बाकीच्या स्थानात असलेला मंगळ पॉझिटिव्ह असतो का? पॉझिटिव्ह असतो.
तो चराचर असतो. चराचर म्हणजे काय? इतर ग्रहांबरोबर तो सुरळीत चालू शकतो. बरं. बस एकच प्रश्न आहे का? सविता राजगुरकर. नमस्कार सर. जसं तुम्ही सांगितलं की जर दुसऱ्या घरामध्ये मंगळ असेल तर अमावस्या पौर्णिमेला त्रास होतो त्या माणसाला. तसं इतर घरांमध्ये जर मंगळ असेल तर ते जे संलग्न ग्रह असतील त्या त्या वारांना त्रास होतो का? नाही आणि होत. अमावस्या पौर्णिमेला पण होतो का? नाही होत. फक्त जर सेकंड हाऊस मध्ये मंगळ असेल तरच होतो. आणि 7वं घर आणि 4थं घर आणि 12वं घर याच्या संदर्भामध्ये जर दोष असतील तर म्हणजे तुम्ही जसं 12व्या घरात लाल रंग अवॉइड करायला सांगितलात तर एक एक उपचार सांगितले तर एवढेच आहेत की यापेक्षा वेगळ्या एवढेच 12व्या घरासाठी? ओके. एवढेच आहे. ज्योतिष शास्त्रानुसार तर एवढेच आहे. थँक्यू सर. येस. हॅलो सर. बंड. सर प्रथम भावाच्या आणि द्वितीय भावाच्या मंगळाचे उपाय सांगा ना सर. ते हा? रेकॉर्डिंग बनवून गेलो होतं तेव्हा. नंतर ऐकून घ्या रेकॉर्डिंग. सुरेश सर कोण आहे? सुरेश. आपण गत जन्माविषयी जो विषय म्हणला की 18 किंवा 21 वयापर्यंत तो आपल्याला कमी करता येतो, पण समजा तोपर्यंत जर तो उपाय नाही करता आला किंवा राहून गेला असेल तर त्यानंतर अशा व्यक्तीने काय करावं जेणेकरून तो मंगळाचा त्रास कमी होईल? मग अशा वेळेस मग पारंपरिक मसुराच्या डाळीचं दान करणे, अनंत मूळ धारण करणे, जसं आपण वनस्पती शास्त्रांमध्ये शिकलोय अच्छा. ते ओके. उपाय करायचे. ओके सर, धन्यवाद. देवेंद्र शेंडे. तर तुम्ही आता सांगितलं दुसऱ्या घरामध्ये मंगळ, समजा दुसऱ्या घरामध्ये मंगळ नसेल पण मंगळाची रास असेल तर नाही नाही काहीच मग तो स्वतः ओके. मंगळ पाहिजे तिथे? तो मंगळच कर. रास असल्यावर काही नाही. नाही. ओके. नाही. कीर्ती एच. कीर्ती मॅडम. तर जर का जन्मवेळच आपल्याला माहिती नसते आणि मला हे कळत नाही की ज्योतिषशास्त्र जर का एवढं प्रगल्भ आहे आणि मग जर का जन्मवेळ पूर्वी माहिती पण नसायची, मग तेव्हा घड्याळ पण नव्हती अस्तित्व, मग हे यांचं कॅल्क्युलेशन अॅक्युरेसी कशी मेजर केली जायची? हा खूप सुंदर प्रश्न आहे. बघा, जरी कॅल्क्युलेटर नव्हतं किंवा काही नसेल तरी त्या व्यक्तीचं एनम भाद्रपदम रेवती नक्षत्र एनम जन्म आत्मनम, त्या नक्षत्र, ती तिथी, तो वार किंवा त्या स्वभाव गुणदर्शनेनुसार कालमंडल मानला जायचा. अमावस्यापासूनचे 15 दिवस, पौर्णिमापासूनचे 15 दिवस, तिथून पुढची एकादशी, द्वादशी, पंचमी, अष्टमी, षष्टमी याद्वारे कालगणना केली जायची. त्या कालगणनेनुसार पत्रिकेचं स्तवन करायचे. ते आता पण आपल्याला करता येऊ शकतं आणि मला पण ते करता येऊ शकतं. तुम्ही जर मला जर सांगितलं की याचं वय एवढा एवढा दिवस आहे तर याचं कॅल्क्युलेट करून दाखवायचं, अॅक्युरेट तोच टाइम तोच वेळ निघेल. त्याला कालगणना म्हणतात. ओके. ते काढता येऊ शकतं, कोणाचंही काढता येऊ शकतं. जर तुम्ही मला सांगितलं की माझी बहीण माझ्यापेक्षा एवढ्या एवढ्या वर्षांनी करेक्ट माझ्यापेक्षा ही होती, तर ती किती वाजता जन्मली, किती वाजता तिचा ग्रहमान होते हे आपल्याला काढता येऊ शकतं. रुचिर पाटील. नमस्कार सर. सर तुम्ही 7व्या घरात जसं मंगळासोबत जसं शनी असेल त्याबद्दल सांगितलं, तर मग जर अष्टम स्थानात मंगळासोबत जर शनी असेल तर त्याचा काही परिणाम होतो का सर? काहीच नाही. काहीच नाही. ओके सर. स्नेहल विशाल. सर माझाही हाच क्वेश्चन होता जो शेंडे सरांनी विचारला. म्हणजे ऍक्च्युअल मांगलिक ज्या घर किंवा भाव आहेत त्या ठिकाणी जर मंगळाच्या राशी असतील तर काय परिणाम होईल? काहीच परिणाम होत नाही माझ्या शास्त्रानुसार. सोनाली अमीन. सर माझा प्रश्न आहे की जर जसं तुम्ही सांगितलं की पहिल्या घरात जर सोनाली मंगळ अमीन कोण आहे? सोनाली अमीन विचारा. नमस्ते सर. सर जर 8व्या भावामध्ये मंगळ किंवा 9व्या भावामध्ये मंगळ डिग्रीजवर असेल तर ते 8व्या भावामध्ये कन्सिडर केला जाणार का? नाही आणि गोचरमध्ये गोचरचा कॉन्सेप्ट
ऍप्लिकेबल असतो का की नाही, गोचरमध्ये आपल्या लेक्चर अष्टमी? मध्ये गोचर नाही, मग तर तो ग्रह तिथे आहे का एवढं बघायचं. ओके सर. आणि सर एक लास्ट की जर प्रश्न कुंडली अनुसार ते सिम्पटम्स मॅच होत असेल की माणूस शिव्या देत आहे तर सेकंड हाऊस मध्ये मंगळ असेल तर तसं नाही नाही करायचं. नाही ओके सर, थँक्यू सर. विनायक निकम. हा नमस्ते सर. अ, जो मंगळ जो आहे अ, 4 ठिकाणी दाखवलेला आहे, तर त्याची दृष्टी जर मंगळाची दृष्टी म्हणजे 4, 8 ह्या दृष्टीप्रमाणे जर त्या स्थानावर पाहत असेल तर तरी पण नाही. बघा, परत एकदा कन्सेप्ट क्लिअर करतो. मल्याळम किंवा इंद्रकुंडली असं सांगते, गोचर, डिग्री, म्हणजे मी क्लिअर सांगतो आताच, गोचर, डिग्री किंवा दृष्टी किंवा रास यांना इंद्रकुंडली महत्व देत नाही. देत नाही. का देत नाही? कारण की तो ग्रह समजा त्याच्यावर दृष्टी टाकतोय, पण त्याचं अनुमोदन 7 हाऊस मध्ये आहे, त्याचं अनुमोदन अष्टम स्थानात आहे. तो दृष्टी कोणावर जर टाकला तर तो पक्का मुळावर बसलेला आहे, तो तेच घर खंदेल. उदाहरणार्थ काय आहे, निकम सर मस्त वडेपाव भजी पावडा खातायत, बरोबर, आणि विनायक सरांचा नातू, विनायक सरांची बायको, विनायक सरांची रिलेटेड म्हणतात की बघा चायला आपल्याला चोरून चोरून बाबा खातोय. मी कितीही दृष्टी तुमच्यावर टाकली पण तरी सुद्धा तुमचं खाणं ते ओढून घेऊ शकतात का? हा, नजर लागू शकते, थोडाफार इफेक्ट होऊ शकतो, पण प्रॉपर, कारण की मूळ स्थानात तुम्ही निकम सरांकडून वडे पाव भजी खाऊन घ्या, तर ह्या लोकांना ते जमणार नाही. इंद्रकुंडली तेच सांगते. बऱ्याच वेळेस काय होतं की मी जी इंद्रकुंडली काढतो की लोकांना ती मॅच होत नाही. मग सागर सर ज्योतिषशास्त्रात शास्त्र सांगितलेले, ज्योतिषी विद्यांमध्ये अनुग्रह असं सांगितलंय, ज्या स्थानावर जो ग्रह विराजमान आहे त्याचा स्वभाव तुम्ही बघा फक्त, आणि त्याच्यानुसार पण तुम्ही परिवर्तन बघा. बघा तुम्ही लोकांना अजून किती चांगले रिझल्ट देणार, किती लोकांना अजून चांगलं तुम्ही पद्धतशीर मार्गदर्शन करणार. कल्याणी मॅडम बोला. तर आता तुम्ही सांगितलं की जसं 7व्या घरामध्ये जर मंगळ असेल आणि जर सपोज शनी आला तिथे तर तो त्याचा इफेक्ट म्हणजे कमी करतो. हा, पण मग जर तो तिथे नसेल आणि दुसऱ्या घरातून असेल आणि त्याची दृष्टी नाही, दृष्टी चालतच नाही आपल्याकडे. ओके. चला, समजले सर्वांना टॉपिक व्यवस्थित? सर एक मिनिट, मी रोकडे सर बोलतोय सर. बोला. सौम्य मंगळाचं सर काय असते? काय सौम्य मंगळाचं? हेच उपाय करायचे. असं ना, सौम्य मंगळ असला तरी सुद्धा पण त्या हाऊस मध्ये असेल तर. सर मला विचारायचं आहे, पहिल्या घरामध्ये जो मंगळ असतो आणि जर घरात पित्रांचे फोटो आहेत तर काढले नाहीत तर काय त्याचा इफेक्ट होतो का? होतो. त्याला आपण काय सर मला एक विचारायचं आहे. बोला वाघ मॅडम. तुम्ही सांगितलं की फर्स्ट हाऊस मध्ये जर मंगळ असेल तर गत जन्मदोष लागतो आणि वयाच्या 18व्या किंवा 21व्या वर्षापूर्वीच हा दोष काढायचा असतो. तर हा दोष काढण्यासाठी तुम्ही दिलेले उपायच करायचे का दुसरा काही विधी काय आहे? नाही, मी आता तोच शिकवलं ना, एवढं सांगितलं ना तुम्हाला, तेच उपाय करायचे. ओके, बिना खर्च उपाय. सोनाली तर तर ते लोकरी आसन जे सांगितलंय तर त्याचा कलर हवाय का? कुठलाही घ्या. हॅलो, सोनाली कोली बोला. बाळूमामांची इथे घोंगडी मिळतात पांढरी आणि काळी, तर ते लोकरी पासून, मग तेही चालतं ना? ठीक आहे. वर्षा मॅडम. बाकीच्यांनी म्यूट करा. आपण जी आता सरकुंडली काढलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण 1-2 आकडे टाकतो आणि लग्न कुंडली म्हणजे की त्याच्यामध्ये ते आकडे चेंज होतात, पण त्याच्यामध्ये मंगळ वगैरे टाकलं त्या घरांमध्ये, तर सेम तेच उपाय करायचे का? हो तेच करायचे.
तर मला एक विचारायचंय, सुलभा तुम्ही मॅडम म्हटलात की सुलभा मॅडम बोला. तर सेकंड हाऊस मध्ये माझ्या मंगळ केतू आहे, तर हम्म. त्या दोन्हीचा प्रभाव खूप उग्र होईल का? उग्र होईल आणि केतू आहे ना त्याच्या बरोबर. हा, म्हणून उपाय करायचे सेकंड हाऊसचे. सेकंड हाऊसचे. ओके सर, यस थँक्यू. यस, थँक्यू. समजलं सर्वांना व्यवस्थित? पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत रवी या ग्रहाबद्दल. रवी हा प्रभावी आहे. रवी च्या बाबतीमध्ये जसं मांगलिक दोष असतात, पण रवी चे 12 हाऊस असतात. तो 12 हाऊस मध्ये इंद्र कुंडलीनुसार काय प्रभाव टाकतो, मल्याळम पद्धतीने तो काय प्रभाव टाकतो, तो कुठल्या पद्धतीने काम करतो, हे व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचंय. समजलाय सर्वांना आजचा क्लास व्यवस्थित? हो सर, खूप Very हो good. सुंदर सर, क्लास. खूप हो छान. दादा. सर्वांना एक हो दादा, गृहपाठ खूप आहे. खूप छान. जेवढ्यांच्या अशा काही पत्रिका आहेत ते सोडवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा. ठीक आहे? ओके सर. आवडलं सर्वांना आजचं लेक्चर हो, व्यवस्थित? खूप सुंदर सर. आवडलं सर. हो हो सर, दादा. खूप छान. छान. हो दादा. खूप मस्त खूप होतं. सुंदर आहे सर. पारंपरिक ज्योतिषापेक्षा वेगळा उपाय मिळाला सर. खूप छान एकदम. ओम साईराम. ओम साई. ओम जय साई. गुरुदेव सर. हॅलो सर. थँक्यू जय सर. गुरुदेव दादा. थँक्यू. जय गुरुदेव सर सर. थँक्यू आभार. क्लास पुढच्या पुढच्या रविवारी क्लास बद्दल आपण विचारायचं. 2 मिनिटं. पुढच्या रविवारी आपण रवी ह्या ग्रहाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.